नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळले या निवांतु निजे, तो गीतार्थू मराठी आ बोलीजे, हा पाडू काई. ज्ञानेश्वरीतील अध्याय 9, ओवी क्रमांक 22. 9वा अध्याय हा भगवद्गीतेच्या पूर्वखंडातील शेवटचा अध्याय आहे. हा भक्तिप्रधान अध्याय आहे. मूळ विषयाला आरंभ करण्याआधी श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या पुढे असलेल्या संत मंडळींची विनवणी केली आहे. लेकराच्या अंगी असलेला लढीवाळपणा या विनवणीतून प्रगट झाला आहे. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, श्रोते हो, मी तुमच्याशी लगट करून बालबुद्धीनं गीतेचं व्याख्यान करीत आहे. ज्ञानोबा हा आपला आहे अशा कौतुकानं तुम्ही माझं निरूपण ऐकत आहात. असं पहा, लेकरू आपल्या बापाच्या ताटापाशी येतं. बाबा दहीभात कालवतात. हा काऊचा, तो चिवचा असं म्हणून ते त्याला भरवणार असतात. तेवढ्यात ते लेकरू त्यातला एक घास हातात घेतं आणि आपल्या बाबांच्या तोंडात घास घालतं. मग ते सुद्धा मोठ्या संतोषानं आपल्या बाळाचा हट्ट पुरवतात आणि तो घास घेतात. सज्जन हो, तुमच्या बाबतीत माझंही असंच काही झालं आहे. माझं गीतेवरचं हे निरूपण तुम्ही लक्ष देऊन ऐकलत तर जगातली सगळी सुखं तुम्हाला मिळतील असं मी म्हटलो खरा. पण तुमच्यासारख्या सर्वज्ञ सज्जनांना मी नव्यानं सांगावं असं काहीच नाही. अहो, चांदणं मुद्दाम आढीमध्ये घालून पिकवतात का? वाऱ्याला कुणी गती दिली आहे का? महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी? पाणी पातळ करावं लागत नाही. लोणी तयार झाल्यावर ते रवीनं कुणी घुसळत नाही. तशीच ही गोष्ट आहे. गीतार्थाला पाहून माझं व्याख्यान लाजून जातं आणि माघारी वळतं. भगवद्गीतेचा विषय केवढा भव्य आहे. त्याच्यापुढे माझ्या शब्दांचा पाड कसा लागणार? एवढंच काय, 4ही वेदांचे शब्द गीतेपुढे कुंठित होतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4ही वेद गीतेतलं तत्वज्ञान सांगू शकत नाहीत. गीतार्थरूपी बाजेवर वेद निवांतपणे निजतात. गीतेची एवढी थोरवी आहे. तो गीतार्थ मी मराठीमध्ये मांडावा अशी माझी योग्यता आहे का